घेईल का मी? लेट्स सी व्हॉट हॅपन. तर गाईज मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि समजत नाही आहे म्हणजे कसं एक्सप्रेस करू. किती वर्ष झाली मला घ्यायचं होतं बाळा. ऑलमोस्ट 2 वर्षापासून बोलते ना ते असं बाहेर का. गाईज वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर तुम्हाला वरून समजलंच असेल की आजचा डे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी आणि एक खूप 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 महत्त्वाची गोष्ट घ्यायला आम्ही चाललो आहे. आता ती कंप्लीट होते की नाही ते अजून माहिती नाही आहे, लेट्स सी. पण खूप वर्षापासूनचं ड्रीम आहे माझं जी वस्तू घ्यायची ते आज आम्ही चाललो आहे घ्यायला. मम्मी, अजय आणि सागर आणि बाबू आहे सोबत, आम्ही सगळेच चाललो आहे. तर लेट्स सी बघूयात काय होते आणि काय नाही ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर तुम्ही ब्लॉग जो आहे कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. A few hours later. गाईज आम्ही आलोय फायनली आमच्या डेस्टिनेशनवरती. सो लेट्स सी काय होत आहे. मला तर आतापासूनच धाकधूक होत आहे. बघू काय होत आहे ते जाऊया. बाबू बघा इकडे कसं चालतोय. सोनू वीरबा सो आम्ही आता पोचलो आहोत आणि मी खूप असं थोडंसं नर्वस पण आहे, थोडी एक्सायटेड पण आहे जे मला हवे ते घेण्यासाठी. तर काय वाटतं तुला, घेईल का मी? लेट्स सी व्हॉट हॅपन. लेट्स सी व्हॉट हॅपन. आपण सागरला विचारेन. तर इथे आहे मम्मी आणि सागर. तर काय वाटतं तुला बाळा, घेईल का मी मला जे हवं आहे ते? तुला काय वाटतं मम्मी, तुला काय वाटतं मी घेईल की नाही, काय वाटतं तुला? ती बोलते दोन्ही पण आहे, हो की नाही बघू. गॉड्स नो एव्हरीथिंग. चला आलो आहोत आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती. चला तर गाईज मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि समजत नाही आहे म्हणजे कसं एक्सप्रेस करू. किती वर्ष झाली मला घ्यायचं होतं बाळा. ऑलमोस्ट 2 वर्षापासून बोलते. नाही 2 वर्षापासून नाही, ब्लॉगिंग चालू झाली 21 पासून. मग आता 25 चालू आहे ना. ओके 22 तर 23 पासून मी बोलते. तर फायनली आता मी घेते आहे. सो फायनली तो आयफोन घेते. प्रोसेसर चालू आहे आपली. सर तुला कसं वाटतंय, तो खुश वाटते की नाही? मला ते विश्वासच घेते. सो घेतेस तुझ्या होती घेते तर चांगली गोष्ट आहे. बट फायनान्स टाकू ना पहिल्या वरती. हॅलो डेंगे टिकीट असं काढ, असं ते असं बाहेर काढ. हो माय दाखव अशा. ऑन कर ना, ऑन कर साईड ना प्रेस करून ठेव. 1 more iPhone member added. अच्छा तो हॅलो येईल तिकडे दाखव, लोगो दाखव. हां झाला. चला मम्मी कुठे आहे? सो फायनली जर झालं आता आयफोन घेऊन. कसं वाटते तुला? तुझे डोळे का भरून आले तेवढे? मम्मी कुठे आहे? सेटअप करके इसको वो एप्पल आईडी क्रिएट करना पड़ेगा ना, लेकिन और बैकअप जो है वो फोन का. हाँ सो फायनली थैली आलेली हातामध्ये. आमचा आहे का आयफोन? मेल पे फायनली घेतला मी आयफोन 17. तर आता आम्ही इथे ना कवर आणि स्क्रीन गार्ड बघायला आलो आहे कारण तिकडे खूप कॉस्टली सांगत होते. सो मी ह्याच्यातून एक्सोराइज हब आहे मॉलमध्ये, इथे अजय मला म्हणाला की लो कॉस्टमध्ये भेटतं. सो तिथे आता मी घेते.
वॉरंटी का किती? तर इथे आपला स्क्रीन 300 गार्ड आहे 300 ला लावलेत स्क्रीन गार्ड आणि कव्हर. याच्यात आणि याच्यात काय आणि फरक असेल? इथे आपला हा कव्हर आहे. सो हा फायनल केलाय. तर आपण आता लावून घेऊया. हा झाली ना कव्हर भारी आहे. स्विच ऑफ करू काय ना? हा करा ना. कुठे गेली? बसली ती तिकडे. स्टोर पण किती बोलताय? हे तुम्हाला विदाउट वॉरंटी लागतो. हा काय नाही काय खराब झालं तर नंतरला लाईफ टाईम वॉरंटी घेतली आणि तू नसला इथे तर मग काय कोणाजवळ देणार? नाही मी तर नाही असलं कंपनीचा असेल ना माझं बिल देणार का? वॉरंटी कार्ड देणार नेक्स्ट टाइम. आता हे लावून बघा तुम्हाला क्वालिटी चांगली वाटली. हे प्रायव्हसीवालेच आहे ना पण हे पण हां प्रायव्हसीवाले कसं असतं कोणी दुसऱ्यांनी बघितलं नाही. फायनली सगळं करून झालं. आम्ही आयफोनचं कवर लावलं, त्याच्यानंतर ते स्क्रीन गार्ड लावलं आणि मग खूप म्हणजे अँड्रॉइड वापरणं आणि ते आयफोन वापरणं खूप फरक येते. थोडं मला अजय म्हणाला की थोडंसं तुला 1-2 आठवडे तुला हे होईल पण ठीक आहे शिकून घेईन मी हळू. पण फायनली मी घेतला. मला खूप 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 आनंद झाला आहे. ते पण स्वतःच्या हिमतीवर घेणं इतकी मोठी वस्तू ती फर्स्ट टाईमच आहे माझ्यासाठी. सो मला खूप प्राऊड फील होतं स्वतःवरती. तर इथे आता आम्ही आलेलो आहोत प्रदीप मॉलमध्ये. कॉफी कोण आलेला आहे. त्याच्यानंतर इथे असं मी बर्गर ऑर्डर केले. तर छोटे ट्रीट हवे म्हणून तू आयफोन घेतले तर असं आम्ही बर्गर इथे ऑर्डर केलाय. A few hours later. गाईज फायनली आलो आम्ही घरी. खूप थकलो आणि आता हा जो मी लास्टचा जो शूट करते ना एंड ते मी माझ्या आयफोनमधून करते. तर आले देवापुढे ठेवला आणि खूप भारी वाटतंय मला. तर असं वाटतच नाही की मी घेतलाय अजून मी जरा ठीक आहे फायनली घेतला. हॅपी आहेस ना? खूप खूप फायनली मी हॅपी आहे. तुला कसं वाटतं मी आयफोन घेतला? खूप भारी वाटते मला. असं वाटतं की मीच घेतलाय. बिकॉज तू घेतला मी घेतला एकच झालं ते तर आहे एकच झालं. खूप हॅपी तुझ्यासाठी की तू फायनली फोन घेतलास. खूप दिवस तुला वाट बघितली खूप वर्ष वाट बघितली. ऍक्च्युली जायचं होतं काल दसऱ्याच्या दिवशी पण आमच्या घरामध्ये पूजा वगैरे करण्यामध्ये आम्हाला रात्री 10 वाजले. तो काही जमला नाही म्हणून मी नेक्स्ट डेला घेतला. सागर बोलत होते की आपण दिवाळीमध्ये घेऊया ऑफर निघतील पण नाही. तिथे दिवाळीमध्ये काही ऑफर नाहीये. तर कोणी दिवाळीमध्ये घ्यायचा विचार करत असेल तर त्यांना मी सांगते कारण की ते म्हणाले की अभी 17 मे किंवा प्रो मध्ये किंवा प्रो मॅक्स मध्ये कुठलीही ऑफर येणार नाही. जो MRP आहे तो 4 महिन्यापर्यंत तसाच राहणार आहे ना बाळा. असेच बोलले ते. सो तू कोणाला पण घ्यायचा असेल फायनली घेतलाय पूजाने 17 आणि तो आता सध्या लेटेस्ट होता. येस. तर आपल्या ह्याच्या पुढचे जे ब्लॉग्स येतील ते आपल्या आयफोन मधूनच येतील. सो ठीक आहे हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आम्ही आता खूप थकले जेवण झोपू. भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये. बाय टेक केअर.